जगातील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आलिशान कारवर कंटेनर कोसळून झालेल्या भीषण अपघातात सांगलीतील एकाच कुटुंबातील 6 जणांचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना बेंगलोर तुकमूर राष्ट्रीय महामार्गावर नेलमंगल जवळ आज सकाळी घडली आहे। अपघातात चंद्राम इरगोंडा एगापगोळ, पत्नी गौरम्मा चंद्राम एगापगोळ, मुलगा ज्ञान एगापगोळ आणि मुलगी दीक्षा एगापगोळ, विजयालक्ष्मी मल्लिकनाथ एगापगोळ टकळकी, आर्या मल्लिकनाथ एगापगोळ टकळकी यांचा जागीच मृत्यू झाला आहे। एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याने मोरबगी गावावर दुःखाचा शोककळा पसरली आहे। या अपघात एवढा भीषण झाला की त्यामध्ये कारचा अक्षरशः चुराडा झालाय। ख्रिसमसच्या निमित्ताने जत तालुक्यातील मोरबगी गावाकडे निघालेल्या हसत्या खेळत्या कुटुंबावर काळाने घाला घातला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं। जत तालुक्यातील मोरबगी येथील मूळ रहिवासी असलेले आणि सध्या कर्नाटकातील बेंगलोर येथे स्थायिक झालेले चंद्राम एगापगोळ हे उद्योजक होते। त्यांची स्वतःची बेंगलोर येथे HSRL ओठ परिसरात IST सॉफ्टवेअर कंपनी आहे। तसेच विदेशात त्यांचे उद्योग आहेत। आई वडिलांना भेटण्यासाठी ते आपल्या व्होल्वो कारने मोरबगी गावी येत होते। कुटुंबियांसोबत 2 महिन्यांनी ते गावी येत होते। आजही ते कुटुंबियांसोबत आई वडिलांना आणि नातेवाईकांच्या लग्न सोहळ्यासाठी गावी येण्यास निघाले। चंद्राम यांनी लांबचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी 2 महिन्यांपूर्वीच 1.5 कोटींची नवीन कार खरेदी केली होती। बेंगळुरू तुकमूर राष्ट्रीय महामार्गावर नेलमंगल जवळ कार आली असताना तुकमूरहून बेंगळुरूकडे निघालेला कंटेनर दुसऱ्या कारला साईड देताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला। कंटेनर डिवायडरला धडकून दुसऱ्या बाजूला समोर येणाऱ्या चंद्राम इरगोंडा एगापगोळ यांच्या कारवर कोसळला। यात कारमधील सर्वांचा कंटेनर खाली चिरडून जागीच मृत्यू झाला। घटनास्थळी कर्नाटक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने कंटेनर हलवून मृतदेह बाहेर काढले। सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याने यामुळे मोरबगी गावावर शोककळा पसरली असून कुटुंबावर तर दुःखाचा मोठा आघात झालाय। अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे। पोलिसांनी 3 क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावरील वाहने हटवली। या प्रकरणी नेलमंगल वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत।